कुठे हे नको आपल्याला ना उलटा ओके ओके. गुड मॉर्निंग वा सगळ्यांना गुड मॉर्निंग. अरुण गुड मॉर्निंग. मॉर्निंग. दर्शन गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इरफान एकदम मस्तपैकी छानपैकी चालणं झालं पाहिजे. मला खात्री आता आपलं एकदम छान होणार आहे. सर्वांना जय हिंद. जय. असं म्हटलं तर मी संपूर्ण भारत चालून झालेलं आहे. पण आता मी बाहेर पडलो ते शेतकऱ्यांची आत्महत्या पेपरमध्ये वाचत होतो. मग त्यामुळे अस्वस्थ झालो. म्हणजे आता बाहेर पडायला पाहिजे. कारण आपले घरचे रेकॉर्ड झालेले आहेत. लिमका रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ सगळे रेकॉर्ड झाले. पण कायम मी शाळांमध्ये जातो आणि शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्यामंडळी यासाठी मी प्रचार आणि प्रसार करतो. का ओके नाही घरी जाऊन जरूर असतं ओके नाही. हां मागे गाडी आहे. काय प्रत्येक पदयात्रेमध्ये मागे गाडी असते. आणि मी बँकेमध्ये 40 वर्ष नोकरी कोणाकडून काही स्पॉन्सरशिप घेतली. हां जरूर वाचा. गेला अरे वा छान वाटलं मला. आणि इकडे गावाकडे असलो तर मग 8 किलोमीटर पर्यंत. वा 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 मला दिसलं दुरून बघितलं ना तेव्हाच मला लक्षात हे कारण लांबून आले असं लक्षात येतं. आमचं गाव ते आलं लक्षात मग इथून 4 किलोमीटरचा गोटा आहे समोर. हा एकदम छान. कायम ठेवा. काय मेन काय माहिती का आयुष्यामध्ये सातत्य सगळ्यात महत्वाचं आहे. मला तर लहानपणापासून चालण्याचा छंद आहे. 7 ते 8 वर्षाचा होतो ना तेव्हापासून चालणं चालू आहे. ते आतापर्यंत चालू आहे. छान वाटलं मला ओके नाही. मला पण असं सकाळी सायकल आम्ही तिकडे शेलू बाजार तुम्ही पाहायला असं शेलू बाजार आहे. हां शेलू बाजारच्या समोर जात असतो. आणि तिथून काम रस्ता. तुमचं नाव का राजेश वासुदेव चारकोट म्हणजे अच्छा. पाण्याची शेती आहे. आणि ती आम्ही तिथून जागा बिगल होती माणसाला. आता पाण्याचं वगैरे काही इथे असं खास नाही त्रास नाही पाऊस वगैरे नाही आता काही. हा कारण मी बघितलं गोंदिया हा विभाग आहे ना तिकडे पाण्याचं काही टेरिफिक पाणीच पाणी. हा गोंदिया आणि इकडे खूप पाणी आहे. हा तुम्ही इकडं अकोला साईड जरी आले इकडून तरी आपल्याला इकडे पाणी आहे. पण यवतमाळमध्ये नाही तसं. यवतमाळमध्ये एवढं पाणी नाही. नाही आहे. यवतमाळमध्ये पाणी आहे
पाहिजे, माऊर सेट पाहिजे. माऊर सेट, निग्रस, कुठं आहे ना. त्यासाठी ना मी खास शेतांमध्ये जातो. हो. कधी द्राक्षाची शेती, कुठे अजून मोसंब्याचं, हो. असं वेगवेगळ्या ठिकाणी जातो. हो. बांबू कुठे काय नाहीये हो. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय नाही असं. म्हणून मी खास शेतकऱ्यापर्यंत किंवा शेतमजूर तिथून जातो आणि चौकशी करतोय नेमकं काय रहस्य काय. हो की नाही? या सर. छान वाटलं मला तुमचा वेळ घेतला थोडा. या या. हो की नाही? तुम्ही जरूर वाचा आणि बिलकुल. main म्हणजे मुलांना दाखवा. हां बरोबर. घेऊन गेले मग. अरे या बस स्टॉप त्यांनी व्यापून टाकलं का ते सामान वगैरे ठेवलंय. कसं काय बसणार कसं, त्या सीटवर बसायचं कसं, कोणी केलंय हा उद्योग. हा एक मिनिट. इकडे लोक हां हां. जायचं आता. हटाना है क्या? हाँ हटाना सिर्फ मुझे बैठने का, बाकी कुछ हाँ नहीं. हाँ मैं चल के आया हूँ. हाँ हाँ हटा दो सामान वहाँ से. तर बाजूला चला. तिकडे सगळं काहीतरी ठेवून दिलंय. हो की नाही? तुझं काय चाललंय. अरे मग ठीक आहे. काय आहे हिंदी ठीक है. मैं हिंदी में बोलता हूँ ना. मैं बता, हिंदी आता है मुझे. हाँ हाँ, हिंदी बोलते हैं. हाँ ये क्या है. ये तुअर निकालने वाली मशीन है. अच्छा वो बिगड़ गया क्या. नहीं बिगड़े नहीं है, ये खाना बनाने रुके, अभी काम पे जाएंगे. ऐसा है. हाँ. मैं चल के आता हूँ. हाँ. पूरा महाराष्ट्र चल रहा हूँ. हाँ. पूरा भारत चल के हो गया. पूरा भारत 12,752 किलोमीटर चल के हो गया. हो गया. हाँ अभी मैं 21 अक्टूबर से वापस चलना शुरू किया है. किसानों की आत्महत्या, इसलिए मैं बाहर पड़ा. हाँ और स्कूल कॉलेज में जाता हूँ, इसलिए मैं अभी उम्र भी हो गया. हाँ सही है. फिर पहले जमाने में मैं एक घंटे में 6 किलोमीटर रेगुलर चलता था. अच्छा. अभी इतना नहीं होता है ना. अच्छा आज भी मार्केट जाएंगे, फिर लाएंगे, अच्छा. फिर खाएंगे. आलू आलू गोभी बैंगन टमाटर ये चलता है. भरीत आता है क्या. भरीत कैसा. हम बैंगन का भरत. हाँ भरता भरता हाँ, बनाते हैं. हाँ. बैंगन में भरता भी बनाते हैं. मेरे घर में मेरा साथीदार है अरुण करके, वो वापस खाना बनाना सब. और हमारा भी ऐसा ही है. हाँ गाड़ी चलाते हैं, हाँ खाने के टाइम पे खाना बना के खाते हैं, फिर चले जाते हैं. बराबर. ऐसा है. तो वो उसको सब आता है, एक से बढ़कर एक. अभी खाना बनाने के बाद में जाएंगे काम पे, हाँ ये तुअर निकालने के वास्ते. अच्छा. फिर भाई पिराई लेकिन करने- सब जगह जाते हैं आप. हाँ हाँ सब जगह जाते हैं. मैंने कौन सा ये नहीं. हाँ ऐसा कुछ नहीं, कहाँ जाना है हाँ तो बहुत दूर दूर तक चल जाते हैं अपन. अरे वाह. अपन एमपी से. हेल्दी. लेकिन आपको ये डिमांड कैसा मिलता है, कैसा ये जो काम करना किधर से मिलता है ये काम. कौन बोलेगा आपको. ये काम आते ना काम वाले अपने पास. अच्छा हाँ अभी आएंगे, फिर उनके साथ जाएंगे उनके खलियान निकालने के लिए, तुअर पेरने के लिए. तुअर. हाँ सिर्फ तुअर. हाँ तुअर चना गेहूँ हाँ सब वही मैं सभी पूछ चीज रहा हूँ. की ट्राई करते हैं. और आप कितने लोग हैं. ये हमारे आदमी 10 है. 10. 2 गाड़ी पे 10 ये आदमी. तंबाकू क्यों खाता है. इतना छोटा लड़का और तंबाकू क्यों खाता है. बंद करो उसको. हाँ सीख गए गांव में, हाँ बस खाने लग गए. इकडे ये. चालता है टक 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 दे. चांगलं का. अच्छा नहीं है वो. फिर सबको है तंबाकू. नहीं कोई खाते हैं. कौन कौन नहीं खाता है. कौन नहीं खाता है. मैं नहीं खाता. आप नहीं खाते, बाकी सब. हाँ, मैं खाता हूँ. हाँ, हाँ, हाँ.
हो सकता है कि क्या कौन सा भी व्यसन कौन सा भी रहने दो, वो ज्यादा हो गया गया काम। मैं आपको प्यार से बताया तो अभी कुछ नहीं है ना। मैं स्मोकिंग करता था, वो भी बंद किया 2017 में, अचानक बंद किया तो बंद किया। अभी तक मैं देखा भी नहीं। कर सकता है आदमी, कर सकते हैं। बस अभी देखो थोड़ा व्यायाम करना पड़ता है इसको, थोड़ा भैया 8-9 हाँ पैदल। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज सकाळी 6 वाजता चालायला सुरुवात केली आणि किमान 8-10 किलोमीटर चालून झालेलं आहे। त्यात मेन म्हणजे अजून लोकांशी संवादही साधला। एका चहा ज्याच्याकडे आम्ही गेलो त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही पदयात्री आहात, तुम्हाला हे नाही करणार, चहाचे पैसे त्यांनी घेतलेच नाहीत। म्हटलं अरे का नाही नाही म्हणजे तू पदयात्री आहात त्यामुळे नाही। तसंच एक मॉर्निंग वॉक आला होता, त्यांच्याशी छान गप्पा गोष्टी झाल्या। एवढं सगळं संवाद साधत आता आम्ही एका मुक्कामावर आलेलो आहोत आणि आता फक्त वाशिम फक्त 18 किलोमीटरवर आहे। मी जाम खुश आहे। माझा साथीदार दर्शन अरुण आता नाश्ता वगैरे करतोय आणि इरफान पण आहे। आता थोडं नाश्ता घेणार आणि पुन्हा 10च्या सुमारास चालायला सुरुवात। ओके, गुड मॉर्निंग, गुड डे। बोला बोला, बोलो आप बोलो, मैं बोलता हूँ, मैं बोल- बरं, मला बघतो. त्यामुळे माझं हे गडबड इधर अरे आज माझं ना चालणं एकदम छान होत आहे। काल संध्याकाळी पण आपलं 8-9 किलोमीटर झाले, आज सकाळी पण 9-10 किलोमीटर 11 किलोमीटर झाले आणि आता पण वेगात चालणं चालू आहे। मुख्य म्हणजे काय माहितीये का, अजून माणसं भेटतायत, चौकशी करतात आणि ओळख देतात। एवढं काय पाहिजे, पदयात्री म्हणून माझ्यासाठी तो मोठा सन्मान आहे। त्यामुळे मला पुन्हा नव्याने ऊर्जा मिळते आणि शिवाय आजूबाजूला ना हिरवीगार शेती आहे, ती बघून माझं एकदम मस्त मन भरून येतं आणि खुश होतो ना मी। त्यामुळे मला काही नव्या भरपूर ऊर्जा मिळते आणि मला नेहमी जाणवतं की ब्रह्मांड माझ्या पाठीशी आहे, वरून तो देव मला बघतोय। यावर माझ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। यस, मी खुश आहे। आता लवकरात लवकर आता उद्या वाशिमकडे पूर्ण करणार उद्या, हो की नाही? ठीक आहे, छान।
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम. आता यापुढे हे हिंगोली वगैरे करत पूर्ण 5 महिने मी असंही करणार. आम्हाला तुमच्या वय 73 असून तुम्ही एवढं पैदल महाराष्ट्रभर चालता, खरोखर आमच्या युवा पिढीसाठी एक मोठी गोष्ट आहे सर. कारण एवढं तुम्ही करणं सोपं नाही 73 वर्षी या तरी काळामध्ये. बरोबर. 60 नंतर मी सगळं केलंय. हो ना. 40 वर्ष बँकेवर नोकरी केली. अच्छा. माझे आई वडील सगळे स्वातंत्र्य आजी आजोबा सगळे स्वातंत्र्य. त्यांनी बरंच काही देशासाठी समाजासाठी बरंच काही केलं. म्हटलं मी काहीच केलं नाही, ते खर्च माझ्या मनावर होती. त्यामुळे त्यांनी देशासाठी केलं आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी एवढा प्रवास Yes. केला, त्याचा सुद्धा आम्हाला खूप अभिमान आहे. Exactly. कारण शेतकऱ्यासाठी लोक फक्त बोलतात, बोलण्यासाठी तुम्ही पैदल प्रवास करता. खरंच शेतकरी संघटनेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. या आपण चना वगैरे खाऊन थोडासा नाही. दाताला तेवढं धरेल. बाकी मला फार वाटलं. एक फोटो काढायचा. चालेल. ते काय कोणी दिसल्यानंतर तुम्ही पैदल चालत होती म्हणून पण हे जरूर वाचा आणि खास म्हणजे मुलांना दाखवा. मुलांना, घरामध्ये, सगळ्यांना. हो ना, हो ना. ओके. आता जस्ट मी कार्यक्रमच करून आलो 26 जानेवारी हा. शाळेमध्ये. आणि आम्ही काय, मी चालत होतो ना तिथे राष्ट्रगीत मी ऐकलं. हो मग हो. आम्ही लगेच थांबलो. अच्छा अच्छा. ओके नाही. एरवी आता मला शक्य नाही ना. नाही. ओके नाही. आता आहे मनामध्ये राष्ट्रप्रेम आहे वगैरे वगैरे. हो ना, हो ना. राष्ट्रप्रेम तुम्ही जर मुलाखत त्याच्या आधी झाली असेल तुम्हाला शाळेपर्यंत पोहोचवलं. एक्झॅक्टली आलं असतं. हो ना. आता सध्या कार्यक्रम जस्ट संपला. हा. संध्याकाळी आहे म्हणजे रात्रीचा कार्यक्रम आहे. बरोबर. चांगलं आहे. हो ना. मी पण असं देशासाठी समाजासाठी काही करा पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. बाकी काही असते आपलं प्रोत्साहन पण थोडंफार तुमचं एवढं नाही, मोलाचं एवढं मोठं हा, नाही. करा. थोडंफारच. बस शेतमजुरांकडे बघा. हो हो. बाकी थँक्यू सर. तुझा नंबर दे दे. पण काय झालं, योगायोगाने मला गाडी लावायला जागा छान मिळाली. त्यामुळे मी गाडी लावून घेतली आणि आता मी बसलोय छान. झाला हा. आमचा मुक्काम आज. वाजले 6 वाजले. हो हो. बाबांना फोन आला म्हणून बाबा बोलतायत. हां जसं बोलून जाईल तसं आम्ही गाडीत जाऊ लवकरच. चलो. हो. दिनेश अच्छा बाय. पण आपलं ते हो हो. मला नंतर अच्छा मिला यार. आज सकाळी 5:45 वाजता दस्तापूर येथून आम्ही चालायला लागलो. फक्त निसर्ग सौंदर्य बघत होतो आणि चालणं छान झालं मेन म्हणजे. आणि आता आम्ही सुपखेला इथे मुक्काम करतोय आणि त्यानंतर मस्तपैकी जेवणही झालंय आणि त्या निवांत झोपणार आणि उद्या वाशिमकडे वाटचाल करणार. मला खात्री आहे लवकरच हिंगोलीकडे आम्ही जाऊ. सर्वांना शुभरात्री.